कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं होतं। यावर आता माणिकराव कोकाटेंनी स्पष्टीकरण दिलंय। कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरू शकतात, त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशाचा खर्च होईल असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं। न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलं ते योग्य आहे असं कोकाटे म्हणतात। निकाल माझ्या बाजूने लागलेला नाही, मला फक्त स्थगिती मिळालेली आहे। अजून अपील सुरू व्हायचं आहे। अपील सुरू झाल्यानंतर अपीलाचा निकाल जेव्हा लागेल दॅट इज द निकाल। ज्यांना आंदोलन करायचं त्यांनी आंदोलन करावं, ज्यांना कोर्टात जायचं त्यांनी कोर्टात जावं, ज्यांना न्याय मागायचा त्यांनी त्या फोरमवरती या ठिकाणी न्याय उपलब्ध आहेत। लोकांनी जनतेने न्याय मागावा, आमची हरकत नाही। राज्यपालांकडे जाण्याची देखील काही तयारी करतात आपल्या विरोधात? कुठेही जाऊ द्या, आमची काहीच हरकत नाही। कर नाही त्याला डर कशाला? मुळात कुठल्याही याच्यामध्ये तथ्य नाही, हे मला स्वतःला माहिती आहे। मी वकील आहे, मी अनेक वेळा सांगतो की मी वकील आहे, मी असे चुकीचं काम करतच नाही। या सगळ्या संदर्भात विरोधी पक्षातल्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे, तर सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोर्टाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। जनतेचा पैसा वेचायला ही भूमिका वेगळी, परंतु असं जर होत गेलं तर लोकप्रतिनिधीमध्ये असं सतत कार्य करण्याची प्रवृत्ती बाळगावी, तीही महत्त्वाची आहे। शेवटी तीही थांबवण्याची आवश्यकता आहे। मला माहित नाही नाशिकचे कोण वकील जज आहेत, पण हा जो निर्णय आला ह्याच्या विरोधात मला वाटतं साधारण एखादा निर्णय कोर्टात आला की त्याच्यावरती टीका टिप्पणी होत नाही। ह्याच्यावर उघडपणाने महाराष्ट्राने टीका केली पाहिजे की न्यायदान असं होऊ शकत नाही। जर त्यांनी गुन्हा केलाय, जर कोर्ट म्हणतं निर्णयामध्ये कोर्ट म्हणतं फसवणूक केली आहे आणि त्याला त्यांची सजा मिळाली पाहिजे, तर हे कसे काय म्हणू शकतात की नाही म्हणून? जी काही निरीक्षण नोंदवलं जातं त्यातून मग 5 वर्षच निवडणुका का घ्यायच्या, 10 वर्षांनी का घ्यायच्या नाही? एका वर्षामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा खर्च 55 कोटीपेक्षा जास्त झालाय। मग उद्या कोर्टाने म्हणायचं का की 5 वर्षाच्या ऐवजी 10 वर्षांनी निवडणुका घेतल्या तर 5500 कोटी वाचतील आणि दरवर्षी त्याच्यामध्ये वाढही होते दर 5 वर्षांनी। असं मला वाटतं की कोर्टाचं निरीक्षण जे आहे ते ज्या बाबतीमध्ये केस आहे त्या बाबतीत असावं। तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंबाबत कोर्टाने दिलेल्या निरीक्षणावर सतीश वाणी यांनी प्रतिक्रिया दिली। सतीश वाणी यांनी कोकाटेंविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणारे माजी न्यायाधीश आहेत। कोर्टाने कोकाटेंना शिक्षा दिली तर त्याला स्थगिती दिलीच कशी असा सवाल सतीश वाणींनी उपस्थित केलाय। तर याबाबत आपण राज्यपालांकडे पत्रव्यवहार करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं। तुमच्या पुढे जर शिक्षा झालेली व्यक्ती आहे, तुम्ही स्टे कुठच्या आधारावर दिला? 21 सुप्रीम कोर्टाच्या केसचा उल्लेख सुद्धा नाही केलेला आणि हे घटनात्मक हा पायमल्ली आहे। आणि ते म्हणतात तुम्ही विक्टीम नाही, तुम्हाला काय लोक स्टँडी, मग तुम्हाला लोक स्टँडी हे ऑब्झर्व करायला? तुम्ही निकाल देताना हा खर्च हे एवढा होता, मग तुम्ही समाजकार्य सुरू करा, राजकारण। तुम्ही कशासाठी जज झाले? जज नी डोळे उघडून आणि कान, ही इज नॉट ए पोस्ट मास्टर और माउथ ऑफ पोस्ट, आणि त्यांनी टाईप करून आणलेला होता आणि बाकीचे निकाल 6-6 महिने 3-3 महिने दिलेले। मी तुम्हाला अनेक उदाहरण देऊ शकतो। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिक सत्र न्यायालय नेमकं काय म्हटलंय बघूया। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास ते अपात्र ठरू शकतात, यामुळे त्यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यावी लागल्यास जनतेचा पैसा खर्च होईल। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या खटल्याचाही यावेळी निकाल देताना विचार करण्यात आलाय असं यावेळी कोर्टाने म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।